गाण्याच्या अकॉर्डिंग तिचं आउटफिट असावं आणि खूप उत्साहाने ती सगळ्याचे आउटफिट चेंज करत असते. व्हेरी नाईस प्रज्ञा. तिसरं गाणं तेरे घर के सामने. तर मी आणि गिरीश आम्ही सादर करतोय. पेइंग गेस्ट, मुनीमजी, तेरे घर के सामने हे म्हणजे 3 देवानंदच्या करिअरसाठी एकदम आयकॉनिक 3 मूव्हीज होत्या. त्याच्यामुळे त्याचं करिअर एकदम जोरदार सुरू झालं. आणि अर्थातच SD बर्मन यांचा खूप मोठा वाटा आहे त्याच्या करिअरमध्ये. खरं तर देवानंद म्हणजे त्यावेळेचे जे हिरो किंवा एकंदरीत असं बघता आपण बघितलं तर देवानंदनी मला असं वाटतं त्या काळात आपल्या भारत देशातला एक स्टाईल आयकॉन म्हणून होता. तो स्टाईल सेट करत होता. जसे आपण आता म्हणतो की फॅशन डिझायनर असतात तसं की त्यांनी हाफ बाया फुल स्लीवच्या हाफ फोल्ड केल्या की तेव्हा सगळे तरुण मुलं तेव्हा ते तसं करत होते. केसांचा कोंबडा, तर सगळेजण केसांचा कोंबडा. तर असं या देवानंदचं हे गाणं तेरे घर के सामने त्याच्या आयुष्यातला खूप मोठा हिट चित्रपटातून मी आणि गिरीश सादर करतो. तेरे घर के सामने एक घर बनाऊंगा, तेरे घर के सामने दुनिया बसाऊंगा, तेरे घर के सामने एक घर बनाऊंगा, तेरे घर के सामने. दिल में बपाए हो तो तूफान किनारा है, बिजली हमारे लिए प्यार का इशारा है. तन मन लुटाऊंगा तेरे घर के सामने, दुनिया बसाऊंगा तेरे घर के सामने, एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने. दिल में जो प्यार हो तो आगे भी फूल है, सच्ची लगन जो हो तो पर्वत भी धूल है. तारे सजाऊंगा तेरे घर के सामने, दुनिया बसाऊंगा तेरे घर के सामने, एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने. उल्फत में ताज झूठे ये भी तुम्हें याद होगा, उल्फत में ताज बने ये भी तुम्हें याद होगा. मैं भी कुछ बनाऊंगा तेरे घर के सामने, दुनिया बसाऊंगा तेरे घर के सामने, एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने, दुनिया बसाऊंगा तेरे घर के सामने, एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने, दुनिया बसाऊंगा तेरे घर के सामने, एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने. गिरीश पण पहिल्यांदाच या मंचावर गातात. गिरीश तुमचं खूप खूप स्वागत आहे या मंचावर. आणि खरं तर प्रोफेशनल गातील असं ते खूप सुंदर गातात. त्यामुळे मी कार्यक्रमाच्या आधीच त्यांना म्हटलं की तुमच्याबरोबर गाणं आहे, त्यामुळे मला नाही तर तुम्हाला टेन्शन घ्यावं लागेल. तुम्ही टेन्शन घ्या कारण तुम्ही मला सांभाळून घेणार याची मला गॅरंटी आहे. खूप सुंदर गिरीश. थँक्यू सो मच.